नमस्कार मंडळी, जय शंकर. मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, अवघे 2 दिवस राहिले आहे आता बाप्पांच्या आगमनासाठी. तर त्यामुळे घर साफ स्वच्छ करणं खूप गरजेचं होतं. बरेच दिवस झाले मी घर साफसफाई केली नव्हती. गर्दीच इतकी होती ब्लाउजांची, त्यामुळे मला वेळच नाही भेटला. म्हटलं चला आता वेळ भेटला आहे तर लवकरात लवकर साफसफाई करून घेऊ आपण. मग काय सगळी साफसफाई करून घेतली. पंखा इतका काळा होऊन गेला होता ना की मला साफ करता करता म्हणजे इतका कंटाळा आला. शेवटी मी त्याचे पाते काढून घेतले खाली आणि ते पूर्ण स्वच्छ धुतले ब्रशनी आणि एकदम स्वच्छ छान केले मस्त. मग काय आता सगळं आवरून झालं होतं तर आता पोटोबा पण काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. आता आपल्याला कोणी आयतं तर देणार नाही. माझी अशी इच्छा असते ना की मी खूप म्हणजे असं खूप छान काम केलं ना की मला कोणीतरी मस्त आयतं जेवायला द्यावं. आता तेवढं तर काही नशीब नाही माझं. म्हटलं चला काहीतरी पोटोबा करायचं. मग काय आज शेवगा करायच्या होत्या. मग काय शेवगा कापून घेतला मस्त, त्या उकळून घेतल्या पहिल्यांदा. शेंगदाणे भाजून घेतले कारण मस्त आज छान मस्त काला मोडून भाजी करायची होती मस्त गरमागरम. मग काय सर्वात अगोदर म्हटलं भाकरी टाकून घेऊ, कारण भाकरी जर नंतर टाकल्या तर त्या खूप नरम नरम अशा त्याचा काला मोडल्या जात नाही आणि त्यामुळे मग माझ्या मिस्टरांना सर्वात अगोदर पहिले भाकरीच टाकायला लावता. स्पेशली सांगतात की अगोदर भाकरी टाकून घे. मग काय सर्वात सगळ्या भाकरी टाकून घेतल्या. म्हटलं चला आता भाजीकडे वळू. मग काय मस्त न सोलता लसूण घेतला. न सोलता म्हणजे फक्त त्याचे जे वरचे टरफले थोडे थोडे तेच काढले. ते अर्धवटच सोललेले टाकले ना की त्याची चव एकदम वेगळी आणि छान लागते. त्याच्यामुळे लसूण घेतला, हिरवी मिरची घेतली, जिरं घेतलं, त्यानंतर कढीपत्ता घेतला. आता कढीपत्ता मला खूप आवडतो त्याच्यामुळे मी कढीपत्ता वाटून पण टाकते आणि फोडणी देताना पण त्याच्यात कढीपत्ता टाकते. इतका कढीपत्ता आवडतो मला. त्याच्यामुळे मी हे सगळं वाटून घेतलं. त्यानंतर मग फोडणी द्यायला ठेवली कढईमध्ये टाकलं तेल, मस्त हे मिश्रण सगळं टाकलं, मोहरी टाकली. त्यानंतर मस्त जे आपल्या उकडलेल्या शेंगा होत्या त्या टाकल्या आणि छानपैकी मस्त शेंगदाणे भाजलेलेच होते आपले. तर त्याच्यामुळे मस्त ते शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं छान बारीक. पाणी टाकून वाटलं मी थोडंसं, कारण काला मोडण्यासाठी आपल्याला जशी ज्या प्रकारची ग्रेव्ही पाहिजे तर ती अशा प्रकारे शेंगदाणे वाटले ना छान पाणी टाकून बारीक की ती ग्रेव्ही तयार होते मस्त. मग काय शेंगा तर शिजलेल्याच होत्या अगोदर, त्याच्यामुळे जास्त काय वेळ लागला नाही. मग जी ग्रेव्ही तयार केली होती शेंगदाण्याची ती मस्त टाकली त्याच्यामध्ये. भाजीला मस्त छान उकळी येऊ दिली, मस्त कोथिंबीर टाकली त्याच्यावरती. आमचे साहेब आलेलेच होते. आता मला भूक लागलेली होती त्याच्यामुळे मी पटकन जेवायला घेतलं. पटकन भाकरीचा काला मोडला आणि भाजी मस्त टाकली त्याच्यावर आणि आपल्या मस्त देसी स्टाईलने मस्त हाताने मस्त चुरून चुरून मस्त भाजीचा आस्वाद घेतला. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मग चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या जेवायला आणि बाय बाय.